लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करणार. सध्या या ठिकाणी एक दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते दृश्य म्हणजे सिलिंगचे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. जो वांद्रे वरळी सिलिंग आहे तो आता पूर्णपणे आपल्याला गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्णपणे यामध्ये दृश्य जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला आता वांद्रे वरळी सिलिंग हा पूर्णपणे धुलीकरणामुळे गायब होताना पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईमधील जर वातावरण पाहायला गेलं तर ते प्रदूषित वातावरण आहे. या व्होल्कानो येथील हेलिगुब्बी या शहरामध्ये झालेल्या ज्वालामुखीचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्या हवामान विभागाकडून जी माहिती समोर आली ती म्हणजे हवेतील गुणवत्ता ही आपल्याला खालावल्याचं पाहायला मिळत आहे. समोरच आपण पाहायला गेलं तर नेहमी या दादरच्या चौपाटीहून आपल्याला नेहमी या ठिकाणी उजवीकडे जिथे आता तुम्ही पाहता त्या ठिकाणाहून आपल्याला थेटपणे नेहमी बांद्राचा परिसर पाहायला मिळतो, माहीमचा परिसर पाहायला मिळतो. तर थेटपणे हा वरळी सिलिंग जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला सूर्य पाहायला मिळत आहे, सूर्याची किरणं पाहायला मिळत आहेत. असा तो सूर्यप्रकाश आपल्याला ज्या दिशेने दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला वरळीचा हा किल्ला आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मात्र आता दृश्य जर आपण पाहिली तर संपूर्ण तो वरळीचा किल्ला असेल, वरळीचा परिसर असेल, वरळीचा भाग असेल, मुळामध्ये समोरचा वरळी सिलिंग असेल तो पूर्णपणे दिसेनासा झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये जर आता दृश्य पाहिले आपण तर याच्यामध्ये एकमेव आहे ते म्हणजे प्रदूषण. मुळामध्ये या सगळ्यामध्ये मुंबईला जो फटका बसत आहे हा त्या ज्वालामुखीमुळे जी राख साधारणतः पाहायला गेलं तर ज्वालामुखीची राख ही हवेच्या मार्गानं पहिला महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान आणि मुंबई भारताच्या मध्य भागांमध्ये ती आली आणि आता सध्या परिसर आपण पाहायला गेला तर या ठिकाणी पूर्णपणे हा धोकादायक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी या सगळ्याचा या अशा वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. आणि या सगळ्यामुळे आपण पाहतो सध्या समोरचं हे दृश्य आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे की वातावरण हे पूर्णपणे आपल्याला दूषित पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरती जसं आपण मगाशी उल्लेख केला तो म्हणजे निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी जो उल्लेख होता तो म्हणजे व्होल्कॅनोचा, त्याबद्दलची अधिक माहिती आपण जी आहे ती जाणून घेणार आहोत. त्यानुसार आपण पाहतोय की इथोपिया व्होल्कॅनो त्याची जी त्या ज्वालामुखीची जी काय राख आहे आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो या सगळ्या त्याचा फटका हा आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारे ज्या इथोपिया देशाच्या हेलिगुबी प्रदेशात रविवारी जवळपास 23 नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि यालाच इथोपिया व्होल्कॅनो असं सुद्धा संबोधलं गेलं. जवळपास 10,000 वर्षात पहिल्यांदाच इथोपियामध्ये अशी घटना घडली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साईडचा मोठा लोट आकाशात पसरलाय. धक्कादायक बाब म्हणजे हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबई च्या नागरी म्हणजेच आपण पाहतोय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं सर्व विमान कंपन्यांना महत्वाची सूचना जारी केली. कारण ज्या ठिकाणी धावपट्टी आहे, ज्या ठिकाणी आता जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे या समुद्र किनाऱ्यावरून आपण जर पाहायला गेलं तर ही समोरची दृश्य आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हा जो पांढरा वरळीचा सिलिंग आहे तो आता आपल्याला दिसेनासा दिसतोय. पूर्णपणे धोक्याचं साम्राज्य. आणि जर आपण वातावरण जर पाहिलं तर वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्णपणे धुलीकरण ही पाहायला मिळत आहे. संपूर्ण वातावरण हे आपण धूळ आणि मातीचंच पाहायला मिळत आहे. आणि महत्वाचं म्हणजे धक्कादायक म्हणजे आपण पाहायला गेलं तर या सगळ्या प्रदूषित वातावरणामध्ये नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. कारण अनेक आरोग्याच्या समस्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे वातावरण आपण पाहतोय सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये हे दूषित वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे इथोपिया व्होल्कॅनोचा हा दावा आणि दुसरीकडे हे दूषित वातावरण. त्यामुळे निश्चितच मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता यावरती नेमकं काय मार्गदर्शक तत्व ही जारी केली जातात किंवा काय आदेश जारी केले जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्याची ही आपण सर्व हा परिसर पाहत आहोत. एकीकडे पांढरा वरळी सिलिंग असेल, सोबतच आपण पाहतोय सिलिंग असेल, हा पूर्णपणे आपल्याला मुळामध्ये दिसेनासा गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र तरी ही सगळी धुलीकण आपण पाहतो आता या सगळ्या ठिकाणी. दरम्यान आज सकाळपासून आपण पाहायला गेलं तर खरं तर रविवारी या सगळ्याचा रविवारपासून आपण पाहायला गेलं तर मुंबईमधील हे वातावरण आपण पाहतोय सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक जण म्हणत आहेत दुःख आहेत. मात्र हे प्रदूषण आहे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यामुळे आता हवामान विभाग एअर क्वालिटी नेमकी कशा प्रकारे सुधारली जाणार याकडे सुद्धा आता कशा प्रकारे सरकार असेल किंवा प्रशासन असेल ते कशा प्रकारे काम करतं, महापालिकेकडून काही उपाययोजना जारी केल्या जातात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र पुन्हा एकदा आपलं
या ठिकाणी मी तुम्हाला दृश्य दाखवू इच्छितो, कॅमेरामॅनना मी सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही बघू शकता आता संध्याकाळचे जवळपास वाजलेले आहेत ते म्हणजे 5:30 वाजत आहेत आणि हा समोरचा परिसर तुम्ही पाहतायत अजूनही आपल्याला आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यास्त सुद्धा होईल आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की हा सगळा परिसर आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे धुलीकरण असेल आणि प्रदूषण आपल्याला हे प्रदूषित संपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे हळूहळू. जरी प्रदूषण हे ज्या प्रकारे आपण पाहतो त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना त्याचा मोठा सामना करावा लागत आहे. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा यामुळे उपस्थित होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमक्या काय उपाययोजना होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.